बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची उद्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे। एकंदरीतच बारामतीमधील जे स्ट्रॉंग रूम आहे, इथून मतपेट्या आहेत त्या देण्यास सुरुवात झालेली आहे। खरं तर आज सकाळपासून ही मतपेट्या गावोगावी देण्यास सुरुवात झालेली आहे। ही जी मतदान प्रक्रिया आहे किंवा सर्व प्रक्रिया पार पडत आहे ते निवडणूक अधिकारी दिघे साहेब तसेच रावडे साहेब यांच्या निगराणीखाली ही प्रक्रिया पार पडत आहेत। आपल्यासोबत निवडणूक अधिकारी दिघे सर आहेत। सर, काय सांगाल? खरं तर आज सकाळपासून मतपेट्या गावोगावी देण्यास सुरुवात झालेली आहे, काय प्रक्रिया राबवली? बारामती विधानसभा ची जी पोटनिवडणूक आहे त्याच्यासाठी उद्या मतदान होणार आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव एस चोकलिंगम साहेब यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आपण सर्व साहित्य हे मतदान केंद्रावर वाटप करणार आहे। प्रत्यक्षामध्ये जे मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी 1, 2, 3 व शिपाई आणि पोलीस कर्मचारी आहेत यांना साहित्य वाटपाच्या ठिकाणी आपण बोलवलेलं नाही। त्यांना सर्वांना आपण जे आदेश प्राप्त करून दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे त्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाण्यास सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे सदरची प्रक्रिया पहिल्यांदाच आहे। चोकलिंगम साहेबांच्या आदेशाप्रमाणे व पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहे। आणि हे जे ईव्हीएम्स आणि सगळी जे मतदान केंद्रावरचं साहित्य हे आपण क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत ईव्हीएमचे जे क्लोज कंटेनर आहेत आपण प्रत्येक जोडूने बनवलेले आहेत। त्याच्याद्वारे ते आपण प्रत्यक्ष मतदान केंद्रावर साहित्य वाटप करणार आहोत आणि प्रत्यक्ष मतदान केंद्रावरच क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत साहित्य स्वीकारणार आहेत। जे प्रोसेस काय असायची सर? दरवेळेला म्हणजे आता बारामतीचा विचार केला तर एकूण 478 मतदान केंद्र आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्रावर आपण 6 पोलीस 6 कर्मचारी पाठवतो। एवढ्या सर्व लोकांना या ठिकाणी यावं लागत होतं, येथून साहित्य घेऊन जावं लागत होतं। इथे येण्यासाठी त्यांना पहाटे 3-4 ला उठावं लागत होतं, 2 तासाचा प्रवास करून साहित्य वाटपाच्या ठिकाणी यायचं, परत इथलं 2-3 तास उन्हामध्ये किंवा सावलीच्या म्हणजे शेडमध्ये उभा राहून त्यांना साहित्य स्वीकारावं लागत होतं। साहित्य स्वीकारताना एवढ्या मोठ्या प्रमाणात येणारा जमाव 2 ते 3 हजार लोकांचा त्यांची जी प्रत्यक्षात जेवणाची पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा टॉयलेटची सोय असेल याचं मॅनेजमेंट करण्यासाठी बराचसा म्हणजे अडचणी येत होत्या आणि ह्या सर्व अडचणीतून केंद्राध्यक्षांना खूप मानसिक त्रास सहन होत होता। त्यामुळे त्या त्रासातून त्यांना मुक्त करण्यासाठी आपण हा नवीन प्रयोग या ठिकाणी राबवत आहे। त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येण्यास सांगितलेलं आहे आणि आपण सर्व साहित्य वाटप आणि स्वीकृती ही आपल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनुसार प्रत्यक्ष मतदान केंद्रावरच करीत आहोत। सर, एकंदरीत किती पोलिसांचा कडकोड बंदोबस्त राहणार आहे आणि किती बूथ असणार आहे? आपले टोटल 478 बूथ्स आहेत आणि पोलिसांचा प्रत्येक बूथवरती एक पोलीस असणार आहे। परत 100 मीटर 200 मीटर ह्या अंतरावर सुद्धा पोलीस असणार आहे। त्यांचे रेग्युलर पेट्रोलिंग आहेत। आपल्याकडे काही सेंट्रल पोलीस फोर्सेसचे कमांडोज आलेले आहेत, ते देखील आपल्या काही ठिकाणी तैनात केलेले आहेत। सर, पहिल्यांदाच ही प्रक्रिया राबवली जाते, त्यामुळे जे कर्मचारी आहेत किंवा मतदान प्रक्रियेत एक सुरळीतपणा येण्यासाठी काय मदत होईल? पहिल्यांदाच ही प्रक्रिया असल्यामुळे त्या एकतर आता तुम्ही सगळीकडे बघू शकता की साधारणतः नेहमीच्या सारखी आपण प्रक्रिया राबवली असती तर इथं जवळपास 3,500 लोक आले असते, पण आज आपण पाहतोय की फक्त 300-400 लोक आपले इथं आहेत आणि एकदम गर्दी इथली कमी झालेली आहे। केंद्राध्यक्षांना सुद्धा इथं येणे, ते साहित्य घेणे, उचलणे ह्याचा सगळा मानसिक त्रास किंवा शारीरिक त्रास जो होत होता तो सुद्धा आता होणार नाही। डायरेक्टली आपण ती केंद्रावरती पोहोच करणार आहे आणि घेताना सुद्धा आपण केंद्रावरूनच घेणार आहे। त्यांना परत इथे येण्याची सुद्धा आवश्यकता पडणार नाही। त्याच्यामुळे त्यांचे बरेचसे श्रम वाचणार आहेत आणि त्यांना म्हणजे हॅपीली एक आपण जे निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की कर्मचाऱ्यांचं वेलफेअर बघा, त्याच्यातनं हे साध्य होणार आहे। नक्कीच जे निवडणूक अधिकारी आहेत यांनी आपलं जी प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे हे सांगितलेलं आहे। काय सांगाल? खरं तर ही आज सकाळपासून अगदी सुलभ प्रक्रिया आणि त्यामुळे कुठेतरी कर्मचाऱ्यांचा जो त्रास होता तो कमी होणार। आताच तहसीलदार साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं केंद्राध्यक्ष असतील किंवा केंद्राध्यक्षांसोबतची बाकीची टीम असेल या सर्वांना इथं बोलवणं आणि त्यांची सर्व व्यवस्था करणं, त्यांना होणारा त्रास हा वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इलेक्शन प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं वेलफेअर हा देखील यामधला एक महत्वाचा मुद्दा होता आणि त्यांचं काम, त्यांचं वेळ याची थोडीशी बचत होणं, त्यांना जो अधिकचा वेळ द्यावा लागत होता तो वाचवणं हा यामागचा उद्देश आहे आणि नक्कीच प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याबद्दल पॉझिटिव्ह रिझल्ट्स बघायला मिळतील। त्यामुळं महाराष्ट्रात सर्वप्रथमच ही प्रक्रिया राबवतोय आम्ही, सर्वजण त्याबाबत उत्सुक आहे।
नक्कीच जी मतपेट्या आहेत ह्या सकाळपासूनच गावोगावी देण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु जी प्रक्रिया बारामती पोटनिवडणुकीपासून निवडणूक आयोग राबवित आहे ही पहिल्यांदाच राबवित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात ज्या सकाळी यावे लागत असे, नक्कीच आज गर्दी देखील कमी आहे. ही फक्त निवडणूक आयोग आहे यांनी ही प्रक्रिया राबवल्यामुळे जी येणारी निवडणूक आहे किंवा जी प्रक्रिया आहे ही सुलभ होणार आहे आणि नक्कीच यामुळे जे मतदान केंद्रावरती ह्या मतदान पेट्या डायरेक्ट पोहोचवल्या जाणार आहेत आणि तेथूनच पुन्हा ह्या मतदान पेट्या आहेत त्या पुन्हा इथे स्ट्रॉंग रूम मध्ये आणण्यात येणार आहे आणि बारामती पोटनिवडणुकीपासून जे निवडणूक आयोगाचे मेन आहेत त्यांनी ही प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे साहजिकच ही प्रक्रिया बारामती पोटनिवडणुकीपासून राबवल्यामुळे कर्मचाऱ्यांचा जे कामामध्ये सुलभता येणार आहे आणि साहजिकच ही प्रक्रिया येणाऱ्या काळात ज्या निवडणूक आहेत यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे असं देखील जे निवडणूक प्रक्रिया अधिकारी आहेत ते सांगत आहेत. परंतु सद्यस्थितीत जे बारामती पोटनिवडणुकीसाठी ज्या मतपेट्या आहेत त्या गावोगावी देण्यास सुरुवात झालेली पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन कृष्णासह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.